दरम्यान कुणबी प्रमाणपत्र रद्द झाल्यामुळे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आक्रमक झालेत। पत्रकार परिषद घेत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती टीका केली आहे। फडणवीसांना नावाजलं की ते पाय छाटतात असा घणाघात जरांगे यांनी केलाय। तर जात पडताळणी सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार काम करते, राज्य सरकार हस्तक्षेप करत नाही असं फडणवीसांनी स्पष्ट केलंय। ऐका फडणवीस, आईला तुमचं मत चांगलं चाललं होतं, तुम्ही उगाच मराठी अंगावर घेतली। तुम्हाला नवाजाली गेलं ना, तुम्ही अशा टंगड्या छाटीतात। फडणवीस साहेब, तुम्हाला नवाजाली गेलं ना, तुम्ही अशा टंगड्या छाटीता लोकांच्या। तुम्ही मराठ्यांच्या लेकरांच्या मुंडके तोडायचं बंद करा आणि मंत्र्याच्या माध्यमातून बोकांडी बसायचं बंद करा। मी जर बोकांडी बसलो ना तर उठणारच नाही। प्रमाणपत्र जेव्हा जात पडताळणी समितीकडे जातात त्यावेळी या जात पडताळणी समिती पूर्णपणे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अंतर्गत काम करतायत। राज्य सरकारचं त्याच्यामध्ये कुठलीही दखलंदाजी नाही आणि जे काही नियम सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत त्याच्या अंतर्गत ते करतायत। मला असं वाटतं की जर कोणाचं काही त्याच्यामध्ये आक्षेप असेल तर तो जरूर बघण्यात येईल। जे काही वरिष्ठ अधिकारी असतील ते वरिष्ठ अधिकारी त्याच्यामध्ये बघू शकतील की बाबा त्याच्यामध्ये काही योग्य प्रक्रिया पूर्ण केली आहे की नाही, ते आपल्याला बघता येणं शक्य आहे।